क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राळेगाव येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेचा कालावधी हा 6 महिन्याचा न ठेवता तो नियमित करण्यासाठी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांना विनंती निवेदन पाठवण्यात आले। महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। आम्ही विविध शासकीय विभागातून रुजू आहोत, त्यामुळे आपले कर्तव्य व जबाबदारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे काम पार पाडत आहोत। तसेच आम्हाला शासकीय कामाचा अनुभव व माहिती देखील सर्वोत्तम प्रकारे पार पाडत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत योजनेला 6 महिन्याचा कालावधी आहे आणि जो कालावधी हा 10 फेब्रुवारी 2025 रोजी समाप्त होणार आहे। तेव्हा पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे बेरोजगार होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना, शेतकरी आत्मसन्मान योजना, सवलत एसटी प्रवास या लाभाच्या योजनांना कालावधी नाही। मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेला 6 महिन्याचा कालावधी आहे, तो कालावधी न ठेवता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नियमित करावे याकरिता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।